न्यूज के प्रायोजक हैं डॉक्टर असदुल्ला खान इंग्लिश मीडियम स्कूल और जूनियर कॉलेज सोलापूर। धाराशिव जिल्ह्यातील खडकी येथे श्री जागृत हनुमान जन्मोत्सव निमित्ताने अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आयोजित करण्यात आला होता। हे अखंड हरिनाम सप्ताहाचे हे 30वे वर्ष असून या श्री जागृत हनुमान जन्मोत्सव सप्ताहाची सुरुवात 6 एप्रिल 2025 पासून सुरुवात झाली। पहाटे 4 ते 5 काकडा आरती, पहाटे 5 ते 6 महापूजा, सकाळी 7 ते 11 सकाळचे पारायण, 11 ते 1 भोजन, दुपारी 1 ते 2 गाथा भजन, सायंकाळी 3 ते 4 हरिपाठ, सायंकाळी 5 ते 6 नामजप, सायंकाळी 6 ते 8 भोजन, रात्री 9 ते 11 कीर्तन, त्यानंतर रात्री 11 ते पहाटे 4 हरिजागर आदी दैनंदिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या सप्त्यात 6 एप्रिल 2025 रोजी हरिभक्त पारायण निलंग्याचे नामदेव कवटेकर महाराज यांची कीर्तन रूपी सेवा संपन्न झाली। महाप्रसाद म्हणून सकाळचे अन्नदाते औदुंबर सुधाकर शिंदे व संध्याकाळचे अन्नदाते सिद्धू बिरू हळदे यांची होती। सोमवार दिनांक 7 एप्रिल 2025 रोजी लातूर जिल्ह्यातील हरिभक्त पारायण शंकर महाराज उदतपूर यांचे कीर्तन रूपे केव्हा संपन्न झाली त्याच दिवशी सकाळी अन्नदाते लक्ष्मण तुकाराम कोरे व सायंकाळचे अन्नदाते सिद्धू शंकर जाधव यांची होती। मंगळवार दिनांक 8 एप्रिल 2025 रोजी लातूरचे हरिभक्त हनुमंत काळे महाराजांची कीर्तन सेवा संपन्न झाली। सकाळचे अन्नदाते नागेश शंकर स्वामी व संध्याकाळचे अन्नदाते तानाजी प्रल्हाद जाधव यांची होती। बुधवार 9 एप्रिल 2025 रोजी विश्व वारकरी सेना जिल्हाध्यक्ष कोंडीचे हरिभक्त पारायण आनंद पवार यांची कीर्तन रूपी सेवा संपन्न झाली। सकाळचे अन्नदाते संदीपान गेनबा जाधव त्याचबरोबर संध्याकाळचे अन्नदाते अशोक कन्हैया धन्यवाले यांची होती। गुरुवार 10 एप्रिल 2025 रोजी धाराशिवचे हरिभक्त पारायण ॲडव्होकेट पांडुरंग लोमटे महाराज यांची कीर्तन रूपी सेवा संपन्न झाली। सकाळचे अन्नदाते नागनाथ शंकर हळदे व सायंकाळचे अन्नदाते धोंडीराम मलका जवान यांची होती। शुक्रवार दिनांक 11 एप्रिल 2025 रोजी अखिल भाविक वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष सोलापूरचे हरिभक्त पारायण सुधाकर महाराज इंगळे यांचे कीर्तन रूपी सेवा संपन्न होणार आहे। सकाळचे अन्नदाते दगडू मलका ढोरमारे त्याचबरोबर सायंकाळची पंगत मल्लीनाथ नागनाथ जवान यांची आहे। 12 एप्रिल 2025 रोजी सकाळी 7 ते 8 ज्ञानेश्वरी पारायण, सकाळी 8 ते 10 दिंडी प्रदर्शन, सकाळी 11 ते 12 हरिभक्त पारायण नांदुरीचे प्रल्हाद सरडे महाराजांच्या काल्याच्या कीर्तनाने या सप्ताहाची सांगता होणार आहे। संपूर्ण सप्ताह कासेगाव, गंगेवाडी, खडकी, खानापूर, घट्टेवाडी, बसंतवाडी, देवकुरळी, पिंपळी खुर्द, वडजी, कोंडी, बक्षी हिप्परगे, खोताचीवाडी, पिंपळी, बुवरळी, चव्हाणवाडी, काटगाव, धोत्री, वरळेगाव, दहिटणे, राळेरास या भजनी मंडळांचे विशेष सहकार्य लाभले। हा संपूर्ण सप्ताह यशस्वी होण्यासाठी हनुमान भजनी मंडळ तसेच समस्त ग्रामस्थ मंडळी खडकी यांचे सहकार्य मिळाले। नारायण घंटे, लोकप्रधान न्यूज, धाराशिव, खडकी। माझं नाव बळीराम धोंडेबा शिंदे, राहणार खडकी, तालुका तुळजापूर, जिल्हा धाराशिव। आणि मी असं या ठिकाणी विचारलेल्या माहितीवरून सांगतो की ज्या वेळेला 1993 मध्ये खिलारीमध्ये भूकंप झाला आणि त्या भूकंप झाल्यामुळं गावगाव रामायण चालू झाली आणि त्या अनुषंगाने आमच्या गावामध्ये 3 रामायण केली आणि 3 रामायण केल्यानंतर 1996 पासून रामायण बंद झाल्यानंतर दर वर्षाला आम्ही अखंड हरिनाम सप्त्याची योजना गाववाल्याच्या, टाळकऱ्याच्या, भजनी मंडळाच्या सहकार्यातून आम्ही आज हा जो ज्ञान यज्ञ आहे, नाम यज्ञ आहे, तो अखंड 30 वर्षापासून चालू आहे आणि या कार्यखंडातील या 30व्या वर्षातील हा अखंड हरिनाम सप्ताहातील आज 6व्या दिवसाची सेवा आहे आणि या अखंड हरिनाम सप्त्याची सांगता उद्या आपल्या अखिल भाविक वारकरी संप्रदायाचे अध्यक्ष आणि हे सुधाकर महाराज इंगळे यांचं होत आहे आणि उद्या प्रल्हाद सरडे नांदुरीकर यांचं या काल्याच्या कीर्तनानं आमच्या अखंड हरिनाम सप्त्याची सांगता होत आहे। कारण या अखंड हरिनाम सप्त्यासाठी पंचक्रोशीतील लोकांचा कशा प्रकारे प्रतिसाद आहे? या अखंड हरिनाम सप्त्यात पंचक्रोशीतील जे काय माझे सहकारी वर्ग टाळकरी आहेत, हे सर्व सहकार्याने आम्हाला 7 दिवस अखंड आम्हाला सेवा दिलेली आहे आणि त्यांच्या सहकार्यातूनच आमचा हा अखंड हरिनाम सप्ताह हा वर शिखराला गेलेला आहे। कारण हा धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्याच्या पांढरपूर्ण गाव आहे आणि नेहमीच छोटं गाव आहे, परंतु या ठिकाणी एक असं भक्तिमय वातावरण वाटतं, असं याबद्दल काय मत? आम्ही फार दूर अरण्यात वनवासात असल्याने आहो। इकडं उस्मानाबाद जिल्हा, धाराशिव जिल्हा तेवढ्या लांब आहे, इकडे सोलापूरच्या जवळ 12 किलोमीटर आहो, पण एवढा विकसित असलेला सोलापूर जिल्हा पण बिना आईचं लेकरू असल्याने आम्ही सोलापूरच्या पोटात इथं जगतो।
कारण आमदारांनी खासदारांनी इकडे लक्ष देणे गरजेचं आहे. आमदारांनी खासदारांनी भरपूर लक्ष द्यायचं गरजेचं आहे, पण त्यांनी योजना जर वाटी द्यायला चालू केलं तर मंगरुळ पासून आमच्या गावापर्यंत असतो कायच राहत नाही, हातात तुरी राहते द्या. कारण हे अखंड हरिनाम सप्ताह कंटिन्यू चालू ठेवणार. त्या आम्ही असंच चालू ठेवणार आहोत की आमचे जीवन जोपर्यंत आमच्या टाळकऱ्याचे आहे तोपर्यंत आम्ही हा अखंड हरिनाम सप्ताह नाम येत नाही अखंड चालू ठेवणार आहोत. कारण आता मी पाहिलं काहीतरी तुमचा हरिपाठ चालू होता, पुरुषांपेक्षा महिला वर्गांची आणि लहान मुलांची संख्या जास्त होती. असंच राहणार ते संध्याकाळ. आता सरकारच तसं लेडीज फर्स्ट निघाल्यामुळं आता 50%च्या वर आरक्षण महिलाला दिल्यामुळं सध्या भजनामध्ये सुद्धा आमच्या महिलाचा सहभाग जास्त आहे. म्हणजे पुरुषांनी काय नाव ठेवून किंवा कमीपणा करून घ्यायची काय कारण आहे. वास्तव जे आहे ते आपल्याला जगाला सांगावंच लागणार आहे, त्यात काय तथ्यच नाही. यूनिक एजुकेशन सोसाइटी डॉक्टर असदुल्ला खान इंग्लिश मीडियम स्कूल और जूनियर कॉलेज के 10वें वर्धापन के अवसर पर नर्सरी LKG UKG एडमिशन पर अब 3000 रुपए का डिस्काउंट. इतना ही नहीं बल्कि ग्रेड 1 और ग्रेड 2 के एडमिशन पर 5000 रुपए की छूट.